कथा मी लहानपणी ऐकली होती की जादूची एक अंगठी होती आणि त्या अंगठीकडे काही मागितलं तरी ती अंगठी पटकन आपल्याला द्यायची. किती विविध वस्तू मागितल्या तरी द्यायची. आपला पुढचा जो स्पर्धक आहे, पुढचे जे स्पर्धक आहेत, माफ करा, खूप मोठे आहेत, ते ज्येष्ठ आहेत, पण त्यांना जे जे काही येतं ना, जादूची अंगठी त्यांच्याकडे कुठेतरी असावी बहुतेक. असं आपल्याला काय करायची ती अंगठी? ते आले की फार बरं वाटतं. यवतमाळहून येत आहेत वसंत इंगोले, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात त्यांचं. यानंतर हा उलटा कॅशिओ घेऊन यावरती 22-24 चादरी शाली टाकून मी गडव्याने कॅशिओ वाजवितो. यानंतर मी 6 किलो वजनी विटा तयार केलेला आहे. बघा, ही पाण्यातसुद्धा तरंगू शकते. या विटेचं वजन आपण सुद्धा मोजू शकता. 4 किलो नेट आहे. त्यानंतर ही बॉटल आहे. खूप कठीण असते बॉटलमध्ये बॉटल आणि त्या बॉटलच्या आतमध्ये एक बाहुली टाकलेली आहे. काय काका, तुम्ही काय करता हो? बघू परत ती बॉटलमध्ये बाहुली आहे हो. मध्ये बॉटल आहे. आणि यानंतर मोराच्या आकृतीमध्ये एक माझी सिग्नेचर आहे, VM इंगोले अशी डिक्टो सही दिसेल. VMINGOLE VM इंगोले.
तुम्ही जे वेगवेगळे प्रकार करून दाखवता अचाट, ते आवडतातच. पण काय आहे की काही वेळा ते परफॉर्मन्सेस नसतात, प्रात्यक्षिक आहेत, ते डेमॉन्स्ट्रेशन्स आहेत. तो परफॉर्मन्स नव्हे, त्याच्या पलीकडे तुम्ही आहात काहीतरी. तुम्ही माणूस म्हणून या शोवर आलेला आहात आणि तो एक वेगळाच माणूस आम्हाला मिळतो आहे. तुम्ही जसे बोलताना त्याच्या मागे अजून एक कोणीतरी इंगोळे आहे आणि तो तुम्हाला गवसला आहे. आणि असं जर प्रत्येक माणसाला त्यांच्यातला तो माणूस जर गवसला तर तो स्वतः आनंदी होईलच आणि तो समाजासाठी काहीतरी करत राहील सहजरित्या. तो तुम्ही आहात. धन्यवाद. दादा, तुमच्या या कला तर अप्रतिम आहेत. म्हणजे दरवेळेस आज 3री राऊंड सुरू झाली आहे आणि तुमच्या या कला वाढतच चालल्यात आणि आम्हाला सांगावं लागतं थांबा थांबा पुढच्या ह्याच्यात दाखवूयात थोडं, आता हे एवढं या एपिसोडसाठी पुरे असं वगैरे. पण खूप छान. म्हणजे तुम्हाला भेटून आणि तुम्हाला ऐकून खूप धन्य वाटतं. थँक्यू सो मच. खरंच काही शब्द नाही आहेत. मुग्धा, किती पदकं देशील? 10. 10 पैकी 10. आज काही खरंच नाही झालं. खरंच काय आता no, पण दादांना 10च लाईक. मकरन सर? 10. 10 पैकी 10.